माझं नाव पूजा सचिन जाधव. हा माझा मुलगा अभिमन्यू सचिन जाधव, मुलगी कल्याणी सचिन जाधव. मला माझ्या मुलांचं म्हणजे आता माझा मुलगा स्लो लर्नर आहे ना, तर त्याचं कसं पुढे त्याला हँडल करायचं किंवा त्याला कसं समजून सांगायचं, तो सगळ्या गोष्टी रिपीट करायचा. तर मी भावाशी माझ्या बोलणं झालं, तर माझा भाऊ मला बोलला की ताई अशी संस्था आहे DMIT म्हणून. मग त्यांनी मला गायडन्स केलं की असं म्हणजे माझ्या मुलांचं त्यांनी ह्याच्यावर लॅपटॉपवर फिंगरप्रिंट घेतले आणि त्याच्यामध्ये काय कमी आहेत हे मी त्यांच्या नुसते कमीकडेच सगळ्या गोष्टी बघत होते, पण त्यांच्याकडे जे काही चांगलं आहे हे मला त्यातनं कळलं की हे ह्याच्याकडे आहे. म्हणजे त्याच्यावर फोकस केलं तर तो पुढे जाऊ शकतो. मग माझा जरा ताण कमी झाला. मुलीच्या संदर्भात पण मला योग्य म्हणजे असं मार्ग मिळत नव्हतं. आता ही 12वी झाली, पण पुढे हिचं कसं हे करायचं, हिला कुठल्या क्षेत्रात घालायचं हे लक्षात येत नव्हतं. कारण त्यांचे बाबा नाही आहेत, त्याच्यामुळे मला दोघांना, आई आणि बाबांचा दोघांचा रोल करायला लागतं आणि मी ड्युटीवर असल्यामुळे मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. पण माझ्या गोष्टी मी माझ्या भावाकडे शेअर केल्या. माझ्या भावाने आणि बहिणीने मग मला सांगितलं ताई असं आहे, तर तुम्ही एकदा येऊन जा, तर काउन्सिलिंग चांगलं करतात. त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. पण आज मी खूप रिलॅक्स आहे की माझ्या मुलांना त्यांचं काय ध्येय आहे ते कळेल आणि ते पुढे जातील, असं एवढं बोलून ठेव. मॅम तुम्ही कुठे राहता आणि काय करता? मी आता सध्या महाडला विनेरे भागात आहे. तिथे मी सिस्टर आहे PSC ला, प्राथमिक आरोग्य केंद्र विनेरे येथे. तिथे सुपरवायझर म्हणून काम करते, पण मी सध्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे. त्याच्यामुळे आमची ड्युटी 24/7 सारखी बांधलेली असते. त्यामुळे मुलांकडे लक्ष द्यायला म्हणजे आम्ही लोकांसाठी वेळ देतो, त्यांच्या वेळे सगळ्या गोष्टी म्हणजे मेंटली फिजिकली हँडल करतो. त्यामुळे आम्हाला माझं GNMचं झालंय की आम्हाला सगळं शिकवलं जातं, आहाराविषयी, सायकोलॉजी विषयी सगळं म्हणजे नॉलेज आहे. पण तुम्ही जे सांगत होता ते मी लगेच एक्सेप्ट करत होते, कारण हे सगळ्या गोष्टी आम्हाला ट्रेनिंग पिरियडमध्ये सगळं शिकवलं जातं. आणि त्या गोष्टीचं म्हणजे मला माझ्या आई वडिलांचा पण अभिमान वाटतो की ते अंगठा बहादूर असून त्यांनी मला JJला 3-3.5 वर्षाचा कोर्स दिला. आणि आमच्या घरामध्ये मी पहिली मुलगी आहे 12वी करून GNMचा कोर्स केला. आणि त्या माझं म्हणजे मला जॉब नाही करता आला. माझी म्हणजे लग्न झालं माझं 2001 मध्ये, 2002 मध्ये हा झाला. पण हा झाला तर ह्याचा प्रॉब्लेम म्हणजे हा स्लो म्हणजे त्याला प्रत्येक गोष्ट शिकवायला लागायचं. म्हणजे हा त्याचा प्रॉब्लेम झाल्यापासून मला ते लक्षात आलं, कारण माझा कोर्स झाला आणि मला माहिती होतं सगळे. त्यामुळे त्यातल्या सिस्टर म्हणजे आमच्या ज्या जेजीच्या होत्या त्यांनी मला सांगितलं की जेव्हा त्याला फिडिंग करणार, बेस्ट फिडिंग म्हणजे बाळाला स्तनपान करतो तेव्हा करताना बी पॉझिटिव्ह राहायचं. म्हणजे माझा मुलगा असा नाहीच आहे, तेव्हा तो चांगलाच आहे. तेव्हापासूनच मी स्वतःच्या मनाची तयारी केली की नाही, मला उभं राहायचं आहे याच्यासाठी आणि त्याला त्यातनं बाहेर काढायचं आहे. जरी इतर मुलांना मी एक सिस्टर आहे, त्यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन होता की ही स्वतः सिस्टर असून सुद्धा हिच्या वेळेस डिलिव्हरीला हा प्रॉब्लेम झाला आणि तिने असं हे केलं. पण मी असू दे, काही नशिबाचे भाग असतात, माझ्या बाबतीत तसं झालं. पण मी त्याला फाईट करून पुढे जाईल. पण मी तेव्हापासूनच ठरवलं की नाही, मला उभं राहायचंय आणि ह्याच्यातून मी पुढे माझ्या मुलाला काढेन. त्यांनी मला सांगितलेलं दरवेळेला तुम्ही प्रत्येक दिवसाचं त्याचं म्हणजे बोलणं चालणं, कधी हा झाला त्यांनी 10 महिन्यांनी होते तेव्हा स्वतः एवढं वाळूचा खड्डा करून त्याला त्याच्यात उभं करायची जेणेकरून तो पाहायला. ह्याच्यासाठी मॉलिश वगैरे, हा लहान होता म्हणजे लांब होता पण लहान होता, पण मग ह्याला मॉलिश वगैरे करायला बाई भेटायची नाही. मग मी हा 2 महिने म्हणजे 1 महिना JJला माझं राहिलं. म्हणजे 25 दिवस NICU मध्ये होता, 5 दिवस वॉर्डमध्ये आला. त्याच्यानंतर मग आम्हाला डिस्चार्ज दिला. मग 1 महिना माझ्या आईकडे होते, 2 महिन्यात फक्त म्हणजे 1 महिना हॉस्पिटल, 1 महिना आईकडे. आणि नंतर 3ऱ्या महिन्यात सासरी अलिबागला गेले. 1 महिन्यात फक्त सासूने बाई ठेवली, पण ती पण बोलली की आम्हाला भीती वाटते. मग मी माझ्या मुलाचं स्वतःच आंघोळ, तेल मॉलिश सगळं स्वतःच करायला लागली. मग तेव्हा म्हणजे मी झाली डिलिव्हरी ना, तेव्हाच मी माझ्या मनाशी जिद्द केली की नाही, मला ह्याच्यातून बाहेर पडले. आई म्हणून पण मी आई आता झाली, पण त्याच्या आधी मी सिस्टर आहे, त्यामुळे माझं कर्तव्य मला करायचंय आणि मी हे दाखवून देईन आतापर्यंत. पण सगळ्या गोष्टी हँडल करत गेले. पण नंतर त्याचं वय वाढत झालं, माझं वय वाढलं, पण त्या मानाने मी कमी पडत राहील. मग माझं कसं माझ्या मुलाला हँडल करायचं माहित नव्हतं. माझ्या भावाकडनं ह्या गोष्टी कळल्या आणि आता मी खरंच रिलॅक्स आहे. म्हणजे ह्या टेस्ट मधून मॅम खूप बराच फायदा झाला मला. क्लॅरिटी आली का? म्हणजे तुम्ही आतापर्यंत अपेक्षा तुमच्या ज्या होत्या, म्हणजे मेडिकल लेवलला तुम्ही बऱ्याच काही प्रोसेस केल्या होत्या, पण आज जे काही टेस्ट झाली त्याच्यातून तुम्हाला एक मेंटल क्लॅरिटी आली का? हो आले मला मेंटल क्लॅरिटी. म्हणजे मी खरंच म्हणजे मनापासून आता त्यांचे खूप आभार मानते की मी ज्या गोष्टीचं मला टेन्शन होतं मुलीचं किंवा मुलाचं, त्याच्यातून आता मी बाहेर निघाले. त्याच्यामुळे मी आता
पुढे माझ्या मुलाचं भविष्य कसं आहे किंवा त्यांचं कसं होईल ह्याच्यातून मी बाहेर पडले आणि आता मला खूप फिट अँड वेल अँड काय म्हणतात ना, खरंच खूप चांगलं वाटतंय. म्हणजे मगाशी तुम्ही बोललात की ही टेस्ट आम्ही अगोदर केली असती तर बरं झालं असतं. ही टेस्ट मला जर लवकर समजली असती ना, तर आज माझ्या मुलाचं वय 23 आहे, तर त्या लेवल आता ह्या वयापर्यंत तो त्या टॉप लेवलला जे आता मला गोल्ड साधायचं आहे त्याच्यामध्ये तो पोहोचला असता असं. ओके. कल्याणी, तुला बाळा काय वाटतं, म्हणजे ही टेस्ट मधून जी क्लॅरिटी आपण तुला दिली तुझ्या करिअर बद्दल किंवा तुझ्या स्वतःबद्दल, ती कसं वाटलं, ओव्हरऑल प्रोसेस कशी वाटली तुला? खूप चांगलं आहे आणि खरंच खूप काउन्सिलिंग खरंच म्हणजे खरंच खूप चांगलं झालं. त्याच्यामुळे पूर्ण फ्युचरमध्ये काय करायचंय, कसं वागायचंय, कसं राहायचंय, आपलं जे सेल्फ मोटिव्ह आहे ते कसं ठेवायचं, ते सगळं ह्याच्यामध्ये शिकायला भेटलं. तुला क्लॅरिटी मिळाली बाळा? येस, खूप. अभिमन्यू, तुला कसं वाटलं, आपण जे काही 2 वेळा आपण भेटलो, काउन्सिलिंग झाली, कसं वाटलं तुला? मला छान वाटलं. ओके. तुला काय काय समजलं आतापर्यंत आपण सांगितलं ते? मला समजलं की कोणी आपण काय तुला करायला सांगितलं ना ऍक्टिव्हिटीज, त्याच्यामध्ये आपल्याला कोणी हे केलं, चिडवलं, शिवागाळ केली, असं करायचं. व्हेरी गुड. अजून? इग्नोर करायचं. ओके. राग कमी करायचा. आणि आपण अजून काही टास्क पण दिले आज तुला, दिले ना टास्क? गाणं गायचं. राग आला की काय करायचं? गाणं म्हणायचं. ओके. अजून बऱ्याच ऍक्टिव्हिटी सांगितलेल्या आहेत आपण, त्या गोष्टी काय करायच्या, इम्प्लिमेंट करायच्या. करणार ना? ओके. आज आपण प्रॉमिस पण घेतलं, ते पण फॉलो करणार ना? घेतलं, सॉरी, वचन करणार ना? ओके. अच्छा, मम्मी आणि ताईचं ऐकणार ना तू? ओके. मॅम, तुम्हाला काय वाटतं ही जी टेस्ट आहे, आता जसं तुम्ही एक सिस्टर आहात, ओके, नर्स, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये काम करताय आणि असे बरेच पालक, बरेच लोक तुम्हाला दिवसभरात भेटतात, तर काय वाटतं तुम्हाला ही टेस्ट लोकांनी केली पाहिजे का? मी तर म्हणते जरूर करावी. ज्यांना प्रॉब्लेम आहे, त्यांचं सोल्युशन मिळत नाही, त्यांनी नक्कीच करायला पाहिजे आणि त्यातनं त्यांना मार्ग, म्हणजे त्यांचं, मला जसं मनापासून आभार मानायचंय तसं त्यांनाही जे टेन्शन आहे ना की बाबा आपण काय करायचं, पुढे काय होईल, माझ्या मागे मुलांचं काय होईल, हे टेन्शन राहणार नाही. त्यांची ती स्वतःच्या पायावर उभे राहतील. राईट. कल्याणी, तुला काय वाटतंय? येस, आता ती जसं बोलली तसंच मला पण वाटतंय, कारण की खूप पॅरेंट्सला आपल्या मुलांबद्दल फ्युचरमध्ये खूप अडचणी असतात. मी पुढे कसं होणार त्यांचं, ते काय करणार आहेत, कसं करणार आहेत, ते मॅनेज करतील का नाही. मग त्याच्यासाठी जी काउन्सिलिंग आहे ते खरंच त्यांना खूप उपयुक्त आहे असं. चालेल. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही वेळ लागली. अभिमन्यू, तुला सुद्धा, कल्याणी, तुला सुद्धा, तुम्हाला सुद्धा कधी असं वाटलं की कसं हँडल करू ह्या दोघांना, नक्कीच तुम्ही आम्हाला संपर्क करा, आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करेल. धन्यवाद. धन्यवाद.